मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की चेस्ट आणि ट्रायसेप मारले. या व्हिडिओमध्ये बॅक आणि बायसेप. आता मी जे बोलते हे विदाउट स्क्रिप्ट आहे, कारण की तुम्हाला लोकांना पण असंच आवडतं की विदाउट स्क्रिप्टच असलं पाहिजे. विथ स्क्रिप्ट आहे ना ते उघडा ती म्हणजे ओपन करा ती स्क्रिप्ट, काय लिहिलं आहे, काय आहे, तुम्हाला चांगलं वाटेल नाही वाटेल, जे माझ्या मनात आहे ते मी बोलणार. ये मेरी मन की बात. थँक्यू मित्रो. फक्त माझं आहे ना, तुम्ही सबस्क्राईब वगैरे करा माझ्या चॅनलला. आणि माझा जो शोल्डर तुम्ही बघताय ना, ते डिस्लोकेट झालेलं होतं एक टाईम. स्क्वॅश खेळता खेळता माझा जो हात आहे तो निघून गेलेला. जस्ट लाईक रोहित शर्मा. कम्पेअर नाही करत आहे, मन माझा पण आता असंच निघतो. थँक्यू. विथ व्हेरिएशन, विथ टिप्स सगळं. वरती ज्यांना नहीं मतलब जिनको नहीं समझ में आता है मैं उनके लिए सब टाइटल भी डालता हूँ. अब तुम मेरी रिसेंट वीडियो भी देख सकते हो, मैंने उसमें भी सब टाइटल ही डाला है. मेरी जो है ना वो क्या बोलते हैं उसको, मेरे को ऐसा आदत नहीं ना बोलने की कैमरे के सामने, इसलिए वो बफरिंग होती. तो आप ये देख सकते हो कि ये पुलअप का रॉड है. तो इससे क्या होता है मालूम है क्या, अपनी जो बैक है ना वो भी वाइड होती है और अपने जो हाथ में जो स्ट्रेंथ है ना वो भी दिखने लगती है. मतलब अगर आपने किसी को पकड़ा है कि वो जल्दी छूटेगा नहीं, ये बात पहली बात. और तुम्हारे जो मसल्स है बैक, उस पर मैंने आपको अभी पिछली वीडियो में भी बताया कि बैक एक बड़ा मसल होता है. मग त्या मोठ्या मसलमध्ये ना आपल्याला जास्त व्हेरिएशन करावं लागतं, कारण की ती लवकर पंप नाही होत. तिच्यामध्ये मीन्स बटरफ्लाय, तुम्ही जे बटरफ्लाय बघता तुम्हाला आवडतं की ते आपल्याला बटरफ्लाय आलं पाहिजे. विषय तो असतो की तुम्ही त्या मसलला ॲक्टिव्ह करायला हवा. आणि तुम्ही जितके पुलअप मारणार तितकी तुमची स्ट्रेंथ वाढेल. आता तुम्हाला मारून दाखवणार. पुलअप एक 2 प्रकारचे पुलअप असतात, एक वाईड आणि एक शॉर्ट, आणि एक चिनअप असतं. चिनअपला आपण काय करतात, चिनअपला आपण जेव्हा बायसेप वगैरे मारतात ना, तेव्हा आपण बायसेपसाठी चिनअप मारतात. आता तुम्हाला दाखवतो की मी वाईड कसे मारतो. हे होते लॉंग कट कर. तर आता आपण मारणार आहे चिनअप्स. बघूया. चिनअप्स नाही ना लाईट पण कव्हर होते आणि बायसेप पण कव्हर होते. जबरदस्त. केस 3-4 जबरदस्त. शोल्डरवर जास्त ताण येतो, त्यामुळे मी जास्त रिपिटेशन नाही मारले. पण करणार आहे रोइंग में ना आपली बॅक वाइड होते और अपना जो मसल है ना वो एक सेपरेशन दिखता है मसल में. मतलब एक फ्रंट ग्रिप होती है और एक रिवर्स ग्रिप होती है. मैं आपको दिखाने वाला हूँ किस वक्त. आता आपण मारणार आहे बायसेप. नॉर्मल ग्रिप मारू आपण. बघा मेजरमेंट
घ्यायचं तुमच्या हिशोबाने आणि असं मारतो बघा.